नमस्कार मित्रांनो, हा पानवाटा बघताय. 45-46 डिग्री सेल्सिअस इतकं ऊन होतं. त्यावेळेस उन्हाच्या कडाक्यामध्ये खऱ्या अर्थाने वन्यजीवांची कुठेतरी तहान भागावी यासाठी मी तळमळ करत होतो. लोकवर्गणीतून या ठिकाणी अनेक टँकर टाकण्याचं मी इमानी प्रमाणे करत होतो. खरं म्हणजे मी माझी ओळख सांगतो. मी एक आदिवासी समाजातील शिकारी बापाचा मुलगा आहे, परंतु जल जंगल जमीन हे वाचावं हे माझं स्वप्न आहे. खऱ्या अर्थाने जंगलाची होत असलेली रास, निसर्गाशी होत असलेली पूर्णपणे प्रदूषण हे कुठेतरी थांबावं आणि हे जंगल कुठेतरी सुरक्षित राहावं, ह्यातली वन्यजीवांची कुठेतरी तहान भागावी. खरं म्हणजे आमच्या पूर्वजांनी ह्या जंगलामध्ये, अशा अनेक जंगलामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत होता. त्या जंगलाच्या जीवावर ती जगत होते, वन्यजीवांची शिकार करून ते जगत होते. परंतु मी एक आदिवासी समाजातील असून आमच्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी शिकार केली जाते आणि त्या शिकारच्या वेगळ्या पद्धतीने मी चालतो आणि खऱ्या अर्थाने जंगल आणि या जंगलातील असणारे वन्यजीव खरंच कुठेतरी सुरक्षित राहावे यासाठी मी नक्की प्रयत्न करतो. हे फक्त जंगलच नसून हा माझा स्वर्ग आहे आणि ह्या जंगलासाठी झटतो झगडतोय. ह्या निसर्गाने मला भरपूर काय दिले, परंतु येत्या पुढील काळामध्ये या जंगलासाठी, या पर्यावरणासाठी, या निसर्गासाठी आपल्याला भरपूर काय करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.